जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या पहिल्या शिक्षण परिषदेचा यशस्वी संपन्न सोहळा. स्थळ माता रमाई बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड. दिनांक 31 मे 2025. वेळ दुपारी 2 वाजता. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तर यांच्या वतीने आयोजित भीमश्रुती ज्ञान चाचणी 2025 अंतर्गत पहिली शिक्षण परिषद व बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर यशवंतराव सावरे, राज्य संघटक हिंगोली यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माननीय गणपत गायकवाड, तालुका अध्यक्ष नांदेड उत्तर हे उपस्थित होते. विशेष मार्गदर्शन माननीय नंदन नांगरे, माजी शिक्षण संचालक पुणे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बहुजन विद्यार्थ्यांसमोरील संधी व आव्हाने या विषयावर मार्मिक विचार मांडले. माननीय नागराज कांबळे, माननीय कैलास पोहरे व माननीय आनंद गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भीमश्रुती ज्ञान चाचणी 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉक्टर दामोदर सरकटे, सुभाष नरवाडे, गौतम कांबळे, ईश्वरराज जोंधळे, साहेबराव डोंगरे, रमेश कोकरे आदींची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सहकार्य कार्यक्रमाच्या यशाचे खरे शिल्पकार ठरले. हीच आपली प्रेरणा, शिक्षण आणि बौद्ध विचारांचा जागर. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. मी दामोदर सरकटे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सरचिटणीस या पदावर झालेली आहे. आणि आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, तालुका शाखा आणि शहर शाखेच्या वतीने पहिली शिक्षण परिषद भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2025 भीमस्मृती ज्ञान चाचणी परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. त्या परीक्षेचा आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये हा उद्देश म्हणजे आज देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये शहर शाखा, तालुका शाखेच्या वतीने पहिली शिक्षण परिषद आज दिनांक 31 मे 2025 रोजी सहयोग नगर येथील माता रमाई या बुद्धविहार, रमाई बुद्धविहारामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आणि याच्या अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणपत गायकवाड सर आणि उद्घाटक म्हणून यशवंत सावरे साहेब, त्याचबरोबर ज्यांचं मार्गदर्शक या पहिल्या शिक्षण परिषदेमध्ये लागलेलं आहे ते आदरणीय नंदन नागरे सर, माजी शिक्षण अधिकारी. या परिषदेच्या माध्यमातून देशामध्ये ज्या प्रकारे शिक्षण संबंधीमध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याविषयी या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2025 एप्रिल महिन्यामध्ये 6 तारखेला भीमस्मृती ज्ञान परीक्षेचं आयोजन केलं होतं. आणि त्या परीक्षेचा जो काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर या निमित्तानं या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने अशा अनेक प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम आहे हे राबवण्याचा आम्ही प्रयत्न करूया. एवढंच बोलतो, जास्त या ठिकाणी थांबतो. जय भीम. जय भीम. मी गणपत गायकवाड, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मागच्या 4 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी भीमस्मृती ज्ञान चाचणी ही संपूर्ण जिल्हाभर आम्ही घेत असतो. हेतू असा की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा इतिहास लहान बालकापासून थोरापर्यंत सर्वांना त्याची उजळणी व्हावी, माहिती व्हावी. कारण बाबासाहेबांचा जे समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. आणि बाबासाहेबांचा इतिहास सर्व बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांना समजला पाहिजे यासाठी या ज्ञान चाचणीचा आम्ही दरवर्षी आयोजन करतो. आज सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं होतं, त्याचं बक्षीस वितरण झालेलं आहे.
यावर्षी जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसलेले होते. त्याचं बक्षीस वितरण आज झालेलं आहे. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं पहिली शिक्षण परिषद सुद्धा या ठिकाणी आम्ही संपन्न केली की शिक्षण क्षेत्रात झालेले नवीन नवीन बदल, नवीन नवीन संधी, आपल्या मुलांना पुढं संधी चांगल्या पद्धतीने मिळेल आणि मग त्या संधी त्यांना कशा उपलब्ध होतील त्यासाठी आमच्या बालकांमध्ये कशा पद्धतीनं जागृती यायला पाहिजे या सर्व विषयावर या ठिकाणी मनन चिंतन झालेलं आहे. येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये नवीन पिढीला त्यांच्या प्रगतीसाठी अधिकाधिक पोषक असलेल्या सर्व बाबीवर या ठिकाणी विचारविनिमय झाला आणि यातून नवीन पिढीला एक ऊर्जा मिळणार आहे आणि येणाऱ्या संधीचा ते चांगल्या रीतीने फायदा घेऊन मुख्याच्या आणि मान्याच्या जागेवर पोहोचतील अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगलेली आहे. थांबतो. जय हिंद. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.